तर फ्रेंड्स, आता बघा मी हे स्निकर्स इथे घरी बनवलेले आहे. तर पहा, हे व्हाईट चॉकलेटपासून बनवले आहे आणि इथे कॅरेमल मी इथे तयार करून टाकलेलं आहे स्निकर्समध्ये. तर आता हे कसे बनवले बघूया आपण. आता इथे घेतलेले आहे मी 200 ग्रॅम काजू. तर पहा, थोडे काजू आपल्याला बाजूला ठेवायचे आहे नंतर डेकोरेशनसाठी. आणि आपण हे जेवढे घेतलेले आहे काजू, तर याचे आता आपल्याला बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहे. तर बघा, तुम्हाला जर काजू घ्यायचे नसले तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा इथे वापरू शकतात. तर ते शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचे असे बारीक पीस केले तरी चालतात. तर मी इथे काजू घेतलेले आहे पूर्ण. आणि बघा, आता हे काजू घेतल्यानंतर यात आपण टाकायचं आहे 1 टेबलस्पून मध. तर बघा, ह्या मधमुळे आपले हे जे स्निकर आहे तर याची खूप छान टेस्ट लागते. आणि इथे घेतलेलं आहे मी काजू बटर. तर बघा, आता हे काजू बटर मी घरीच तयार केलेलं आहे. जसं पीनट बटर बनवतात तसं हे मी काजू बटर घेतलेलं आहे इथे. आणि हे आता आपल्याला ह्या काजूचे जे पीस केलेले आहे, तर ह्या पीसमध्ये आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे हे बटर. तर पहा, आता छान असा गोळा आपल्याला करायचा आहे. आणि मध आणि हे काजू बटर याचं कॉम्बिनेशन अतिशय छान लागतं आणि खूप सुंदर आपले हे स्निकर्स इथे तयार होतात. तर बघा, आता बाहेरून जर आपल्याला विकत आणायचं म्हटलं तर ते खूप कॉस्टली पडतं आणि घरात जर बनवायचं म्हटलं तर अतिशय कमी रुपयामध्ये हे तयार होतं. तर पहा, आता इथे घेतलेलं आहे मी एक स्क्वेअरमध्ये माझ्याकडे टीन होता. तर त्या टीनमध्ये मी आता हे पूर्ण असं इथे टाकून घेणार आहे एका साईडला. तर आता आपल्याला याची थोडीशी जाड अशी लेंथ ठेवायची आहे. तर हे ते मी पूर्ण पसरून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथे करायचं आहे कॅरॅमल. तर इथे 1/3 कप मी शुगर घेतलेली आहे. आणि आता ह्या शुगरला आपल्याला अजिबात हलवायची नाही. आणि ही जसं आपल्याला गरम होईल तसं ही आपले शुगर आहे ही मेल्ट व्हायला लागेल. तर बघा, आता इथे कॅरॅमल व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हे पूर्ण याचं कॅरॅमल तयार झाल्यानंतर आपण यात आता व्हिप टाकायचं आहे. तर याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे साखरेचा. आणि इथे 1/4 कप मी व्हिप टाकते आहे. तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं इथे व्हिप घेऊ शकतात. आणि अमूलचं जर घेतलं तर अतिशय उत्तम. आणि बघा, आता हे अतिशय सावधगिरीने आपल्याला इथे करायचं आहे कारण हे अंगावरती उडतं. आणि खूप हळूहळू आपल्याला करायचं आहे. गॅस अतिशय मिडियम ठेवायचा आहे. हाय गॅसवर आपल्याला हे करायचं नाही. आणि याला चांगली आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि हे थोडंसं थिक झाल्यानंतर आपण हे बॅटर इथे टाकलेलं होतं तर याच्यावरती आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. तर पूर्ण कॅरॅमल आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. आणि अतिशय हळुवारपणे ही तुम्ही प्रोसेस करायची आहे. तर बघा, आता हे पूर्ण आता इथे मी हे टाकून घेते आहे. तर हे थोडं पातळ आहे. पण आता थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्याला हे थोडं फ्रीजमध्ये जरी नाही ठेवलं तरी चालतं. आणि जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात. आणि आपण मगाशी जे काजू बाजूला काढले होते तर त्याचे बारीक पीस करून मी इथे हे डेकोरेशन त्याचं केलेलं आहे. आणि आता इथे घेतलेले हे मी 100 ग्रॅम व्हाईट चॉकलेट. तर मोर्डे कंपनीचे मी इथे व्हाईट चॉकलेट घेते आहे. आणि ही पण आपल्याला थोडी डबल बॉयलरने मेल्ट करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर व्हाईट चॉकलेटमध्ये करायचं नसेल तर तुम्ही डार्क चॉकलेटचा सुद्धा इथे वापर करू शकतात. आणि बघा, आता हे मी 10 मिनिटासाठी फक्त फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आणि अतिशय थिक असं झालेलं आहे. आणि पूर्ण आपल्याला याचे असे कट करून घ्यायचे आहे सुरीने. तर बघा, आता 10 मिनिट मी ठेवलेलं असल्यामुळे हे थोडं माझं चिकट दिसतं आहे. तर तुम्ही जास्त वेळसुद्धा हे ठेवू शकतात. आणि आता इथे आपली ही चॉकलेट मेल्ट झालेली आहे. आणि याचे असे थोडे पीस कट करून मी घेतलेले आहे आणि आपल्याला ते ह्या व्हाईट चॉकलेटमध्ये डीप करायचे आहे. तर बघा, आता एका फॉकच्या साहाय्याने आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. आपले हे जे स्निकर आहे तर हे आपल्याला एका फॉकच्या साहाय्याने एका पेपरवरती हे आपण काढून घेणार आहोत. आणि बघा, आता जे आपलं फॉग आहे तर त्या फॉगच्या साहाय्याने आपण ह्या स्निकरवरती डिझाईन करणार आहोत. तर बघा, अतिशय छान आपली ही अशी डिझाईन इथे तयार होते. तर हे सर्व स्निकर्स मी इथे काढून घेतलेले आहे. आणि हे 10 मिनिटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते. आणि खूप छान असे ते सेट झालेले आहे. आणि आता त्याच्या साईडला जी चॉकलेट आपली लागलेली असते तर ती चॉकलेट आपल्याला सुरीच्या साहाय्याने पूर्ण कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपले हे जे स्निकर्स आहे तर हे अतिशय छान असे शेपमध्ये दिसतात. तर बघा, आता असे हे कट करून घेते आहे मी ते स्निकर्स. आणि अतिशय छान अशी भारी टेस्ट आपली ह्या स्निकरची अशी लागते. तर बघा, आता हे पूर्ण स्निकर्स मी इथे तयार केलेले आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवते हे स्निकर आपले कसे झाले आहे. तर बघा, त्याची डिझाईन पण छान दिसते आणि टेस्टला पण अतिशय सुंदर हे स्निकर्स आपले लागतात. आणि तुम्हाला आता मी हे कट करून दाखवते की आपले हे स्निकर्स कसे झाले.
तर बघा त्याचं कॅरेमल पहा किती छान आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.